Hello everyone. Welcome back to Elements of Group 17. ज्या फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 शिकवलाय अगदी त्याच फॉर्मॅटमध्ये आपण एलिमेंट्स ऑफ ग्रुप 17 करतो. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 17 आर आल्सो कॉल्ड ॲज हॅलोजन्स. अँड हॅलोजन्स म्हणजेच काय आहेत? सॉल्ट प्रोड्युसिंग एलिमेंट्स. ग्रुप 16ला थोडंसं मेमराईज करा. ग्रुप 16मध्ये आपण काय म्हटलेलं? Group 16s are also called as chalcogens. And what are chalcogens? They are ore forming elements. Similarly, group 17 are called as halogens. And what are halogens? Salt forming elements. त्यानंतर मी तुम्हाला एक चार्ट दाखवलेला. एक असा चार्ट की ज्याच्यामध्ये आपण पूर्ण एलिमेंट्सची नावं पाठ करतोय. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टस्टाईन. ग्रुप 16मध्ये काय केलं आपण? ओ, सलमान, सही है, तेरी, पोज. ग्रुप 17मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टस्टाईन. ग्रुप 16मध्ये सुद्धा लास्टवाला पोलोनियम हा रेडिओ ॲक्टिव्ह होता. सिमिलरली इकडे ॲस्टस्टाईन हा एक रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असणार आहे. टॉकिंग अबाउट ऑल द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन, एक फिक्स्ड फॉर्मॅट सांगितलेला तुम्हाला. अँड दॅट फिक्स फॉर्मॅट वॉज, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इनर्ट गॅसेस कंप्लीट लिहायचे आहेत. हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. स्टेप 1मध्ये कंटिन्युअसली हिलियम टू झेनॉन इनर्ट गॅसेस लिहायचे. हिलियमच्या समोर लिहायचं 2s2p, देन 3s3p, 4s4p, 5s5p, 6s6p पर्यंत. त्याच्यानंतर जी थर्ड लाईन असेल म्हणजे फ्लोरीन 1, क्लोरीन 2, ब्रोमीन 3, याच्यामध्ये तुम्ही 3D ॲड करताय. त्याच्याखाली 4D आणि त्याच्याखाली 5D. अँड फक्त लास्टमध्ये काय येणार म्हणून सांगितलेलं? 4F. फक्त लास्टमध्ये 4F. सो तोच फॉर्मॅट आहे. फक्त यांची जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन NS2NP5 असते. सो तुम्हाला सगळीकडे एसमध्ये 2, पीमध्ये 5, डीमध्ये 10 अँड एफ जिथं लिहिलं आहे तिथं 14 एलिमेंट दिसणार आहेत. This is general electronic configuration NS2NP5. ॲटॉमिक नंबर तर त्याहून सोपे. ऑक्सिजन शिकलाय, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8, तर त्यानंतर फ्लोरीन येतो, त्याचा ॲटॉमिक नंबर 9. 9 + 8 17, 17 + 18 35, 35 + 18 53, 53 + 32 85. सो 8, 18, 18, 32 या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ॲटॉमिक नंबर पाठ करू शकता. नेक्स्ट आपण बघितलेल्या त्याचं ऑकरन्स, तो असतो कुठे? जसं की ऑक्सिजन हा एअरमध्ये प्रेझेंट आहे आणि ऑक्साईड्स म्हणून प्रेझेंट होता. सल्फर पावडर फॉर्ममध्ये सल्फाइड्स अँड सल्फेट्स म्हणून प्रेझेंट होता. बघा, आठवतंय का? त्या सगळ्या मेमराईज करतोय. ओ, सलमान, सही है, तेरी, पोज. सेलेनियम अँड टेल्युरियम ॲज टेल्युराइड्स प्रेझेंट होते. अँड पोलोनियम हा रेडिओ ॲक्टिव्ह होता. सिमिलरली फ्लोरीनच्या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली असणार आहे CaF2, अल्सो कॉल्ड ॲज फ्लुरोस्पार. लिहिलंय मी इतकं सगळं. अल्सो कॉल्ड ॲज फ्लुरोस्पार, FLURO, फ्लुरोस्पार. देन क्रायोलाइट, Na3AlF6, क्रायोलाइट. अँड लास्टली CA3PO4.CaF2. This is nothing but fluoroapatite. F-apatite, I will write it just. It is fluoroapatite. या 3 गोष्टी, फ्लुरोस्पार, क्रायोलाइट अँड फ्लुरोॲपटाईट, या फॉर्मॅटमध्ये फ्लोरीन आपल्याला भेटतोय. जनरल स्टेटमेंट दिलंय, फ्रेश वॉटर प्लांट्स, बोन्स अँड टीथ ऑफ ॲनिमल्स मध्ये सुद्धा फ्लोरीनचा कंटेंट आहे. टॉकिंग अबाउट क्लोरीन, क्लोरीनची एकच किंवा 2 गोष्टी क्लोरीनच्या लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे द बिगेस्ट सोर्स आहे सी वॉटरमध्ये NaCl आहे. सी वॉटरमध्ये मेनली आपल्याला क्लोराइड्स, ब्रोमाइड्स, आयोडाइड्स भेटतात. पण मी फक्त क्लोरीनबद्दल लक्षात ठेवायला सांगतेय. क्लोरीन कुठे कुठे भेटतोय? सीमध्ये NaClचा खूप मोठा सोर्स आहे. इट इज अराउंड 2.5 टू बाय मास. अँड नाव टॉकिंग अबाउट कार्नालाइट, KCl, MgCl.6 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. हा एक कंपाऊंड आहे की ज्याच्यामध्ये क्लोरीनचा सोर्स आहे. सो 2 थिंग्स अबाउट क्लोरीन, अ बिगेस्ट सोर्स ऑफ NaCl अँड बिगेस्ट सोर्स ऑफ कार्नालाइट. दॅट्स इट. बाकी दुसरं काही करू नका याच्यामध्ये.
त्यानंतर कोण येतोय आपला ब्रोमीन. फ्लोरीन झाला 3 गोष्टी, क्लोरीन झाल्या 2 गोष्टी, इवन मी हायलाईट करेन त्या दोन्ही गोष्टींना, NaCl, कार्नालेट. त्यानंतर ब्रोमीन बद्दल सांगताना तुम्ही म्हणू शकता की ब्रोमाइड्सचे सॉल्ट्स सुद्धा नेचरमध्ये अवेलेबल आहेत. टॉकिंग अबाउट आयोडीन, आयोडीन हा मोस्ट ऑफ द मराईन लाईफच्या बॉडी सिस्टीममध्ये, बॉडीमध्येच आयोडीनचा सोर्स आहे. ॲज वेल ॲज जे आपले सी वीड्स आहेत, समुद्री तण आहेत, अनवॉन्टेड प्लांट्स आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा आयोडीन सापडला जातो. सी वीड्स कंटेन 0.5% आयोडीन सोर्स. Acetystine is a radioactive element. AT. It is a radioactive element with half-life 8.1 hours. So फक्त या फ्लोरीनच्या 3 गोष्टी, क्लोरीनच्या 2 गोष्टी, ब्रोमीन इन अ फॉर्म ऑफ सॉल्ट, आयोडीन सी वॉटरमध्ये भेटतोय आपल्याला ॲज इन सिस्टीम्स ॲज वेल ॲज सीवीड्स, अँड ॲस्टेस्टाईन रेडिओ या बेसिक थिंग्स माहिती असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आपण बघितलेलं ॲटॉमिक अँड फिजिकल ट्रेंड्स. सेम कॉपी पेस्ट आहे, काही चेंज होणार नाही आहे. ॲज यू गो डाऊन साईज वाढणारच आहे. ॲज यू गो फ्रॉम लेफ्ट टू राईट न्यूक्लिअर चार्ज वाढतोय आणि साईज श्रिंक होते, साईज डिक्रीज होते. टॉकिंग अबाउट आयोनायझेशन एन्थाल्पी, आउटरमोस्ट ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी काय एनर्जी लागली. जसं जसं तुम्ही खाली जाल, मी एक लिहून दिलेलं, साईज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आयोनायझेशन एन्थाल्पी. ॲज यू गो डाऊन साईज इन्क्रीजेस, हेन्स आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस. ॲज यू गो फ्रॉम लेफ्ट टू राईट साईज डिक्रीजेस, हेन्स आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस. नेक्स्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीसाठी तर फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ऑफ होल पिरियॉडिक टेबल. त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू 4 आहे. क्लोरीनची 3.2 वगैरे. सो ॲज यू गो डाऊन इट इज डिक्रीजिंग, अँड ॲज यू विल गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इट विल इन्क्रीज. पण कीप इन माइंड, फ्लोरीनची मी सगळ्यात जास्त आहे म्हणून सांगितली आहे. दॅट मीन्स निऑनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी स्टडी केला जात नाही. वी डू नॉट स्टडी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ इनर्ट गॅसेस, कारण ते कोणाचेही इलेक्ट्रॉन्स खेचत नाहीत, त्यांना काहीच गरज नाही आहे. टॉकिंग अबाउट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे काय, तर एखाद्या गॅशियस ॲटममध्ये एखादा इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये पुश करणं, बाहेरून इलेक्ट्रॉन आतमध्ये आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन आत येतोय तेव्हा एनर्जी रिलीज केली जाते, अँड ॲज एनर्जी इज रिलीज्ड व्हॅल्यू सगळ्या तुम्हाला निगेटिव्ह दिसतात. इथे सुद्धा तुम्ही पहिल्या एलिमेंटला सोडून द्या. इथं मी असं सांगते तुम्हाला की ॲज व्हॅल्यू इज निगेटिव्ह, तुम्ही इन्क्रीज किंवा डिक्रीज हे वर्ड्स यूज करायचे नाही आहेत, बिलकुल यूज करायचे नाहीत. तर काय म्हणायचं, फ्लोरीन इज ऑलवेज अन एक्सेप्शन इन केस ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आठवा, ओ सलमान सही है तेरी पोज. तिथे सुद्धा ऑक्सिजनने ॲनमॉलस बिहेवियर दाखवलेलं, अँड फ्रॉम सल्फर टू पोलोनियम द व्हॅल्यू बिकेम लेस निगेटिव्ह. सो इथं सुद्धा तीच कन्सेप्ट आहे. फ्लोरीन इज अ एक्सेप्शन, फ्रॉम क्लोरीन टू बिलो द व्हॅल्यू बिकम्स लेस निगेटिव्ह, कमी निगेटिव्ह होते. -349, -325, -296 कमी झाली आहे, बट कमी निगेटिव्ह झाली आहे. फ्लोरीन काय करतोय, फ्लोरीन इज शोईंग लेस निगेटिव्ह व्हॅल्यू इवन दॅट ऑफ क्लोरीन, अँड रिझन इज स्मॉल साईज. रिझन काय आहे त्याचं, ॲज ड्यू टू ऑफ स्मॉल साईज. आफ्टर दॅट ऑकरन्स. फ्लोरीन क्लोरीन गॅसेस आहेत. ब्रोमीन याला ब्रिज मानू शकताय तुम्ही. ब्रिज का, चेक करा, तो एकटाच लिक्विड आहे. ब्रोमीन वॉटर आपण म्हणतो. सो दिस इज अ ब्रिज. ब्रिजच्या वरती गॅस आहेत अँड ब्रिजच्या खाली सॉलिड आहेत. आयोडीन सॉल्ट आहे, सो इट इज इन सॉलिड स्टेट. ॲस्टेस्टाईन तर रेडिओ ॲक्टिव्ह मेटल आहे, त्यामुळे अगेन इट इज इन सॉलिड स्टेट. सो लिक्विड वरती दोन्ही गॅस, खाली दोन्ही सॉलिड. आता हे मात्र तुम्हाला त्याचे कलर लक्षात ठेवावे लागतील. फ्लोरीन येलो कलरचा, क्लोरीन ग्रीनिश येलो आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये बघितलाय तुम्ही ग्रीनिश येलो कलर. त्याच्यानंतर आयोडीन हा सॉलिड सॉल्ट आहे, रेड कलरचा सॉल्ट आहे.
सॉरी कोण आहे, ब्रोमीन. ब्रोमीन हा एक रेड कलरचं लिक्विड आहे अँड आयोडीन हा व्हायलेट कलरचा सॉल्ट आहे. तर या गोष्टी तर जेव्हा तुम्ही बघाल लॅबमध्ये तेव्हा लक्षात राहतील. आता आपण या गोष्टी बघितलेल्या नाही आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट, सोल्युबिलिटी. आपल्याला क्वेश्चन विचारतात की फ्लोरीन वॉटरमध्ये सोल्युबल होतो का? नाही, तो रिॲक्ट होतो. रिॲक्ट होणं वेगळी प्रोसेस आहे. सोल्युबल होणं म्हणजे विरघळणं आणि आफ्टर दॅट तुम्ही परत तो सॉल्ट रिगेन पण करू शकता. पण फ्लोरीन तुमच्या वॉटरसोबत रिॲक्ट करतो. सिमिलरली क्लोरीन तुमच्या वॉटरसोबत रिॲक्ट करतात, केमिकल रिॲक्शन. सोल्युबिलिटी ही एक फिजिकल प्रोसेस आहे अँड केमिकल रिॲक्शन ही एक केमिकल प्रोसेस आहे. त्यामुळे दोघांमध्ये डिफरन्स आहे, रिॲक्ट करणं आणि सोल्युएबल होणं. त्यामध्ये डू नॉट सोल्युएबल, दे आर नॉट सोल्युएबल, दे रिॲक्ट. बघा, पण ब्रोमीन अँड आयोडीन हे स्पॅरिंगली सोल्युएबल आहेत, थोडेसे सोल्युएबल होतात पोलार वॉटरमध्ये. वाय पोलार? बिकॉज H+OH- म्हणून. आता तीच गोष्ट असं का झालं, स्पॅरिंगली का, कम्प्लिटली का नाही? तुम्हाला माहिती आहे की कुठलाही हॅलोजन मोनोॲटॉमिक नसतो, मोनोॲटॉमिक एक्झिस्ट करत नाही. ऑलवेज F2Cl2. सिमिलरली Br म्हणजेच Br2, I म्हणजेच I2. काय आहेत रे हे? दे आर नॉन पोलार. ते नॉन पोलर आहेत अँड नॉन पोलर सॉल्ट असेल तर त्यांना नॉन पोलर सॉल्वंट लागेल कम्प्लीट सोल्युएबल करायला. नॉन पोलर सॉल्वंट जसं की CCl4 नॉन पोलर, कार्बन बायसल्फाइड नॉन पोलर, क्लोरोफॉर्म नॉन पोलर आहेत हे. सोल्युएबल इन दिस 3 हायड्रोकार्बन्स दॅट गिव्स कलर्ड सोल्युशन. सोल्युएबल झाले की कलरफुल सोल्युशन बनवतात. नेक्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी. आहे अशी ट्रेंड पाठ करतोय आपण, आहे अशी विचारली जाते. बघा, आपल्याला जनरली असं वाटतं की फ्लोरीन मधला आणि फ्लोरीन मधला बॉन्ड स्ट्रॉंग आहे, देन क्लोरीन, देन ब्रोमीन, देन आयोडीन. रिझन काय आहे? तर आयोडीन मोठे मोठे ॲटम्स आहेत, खूप मोठे मोठे ॲटम्स आहेत. बघा इथे 2s2p, 2p, हा 3p, हा 4p, हा 5th पिरियडमधला आहे, हा 5th पिरियडमधला आहे. मोठे मोठे ॲटम्स चांगले बॉन्ड बनवत नाहीत, म्हणजे यांचा बॉन्ड असणार वीक आणि बॉन्ड तोडायला जी एनर्जी लागते ती सुद्धा कमी असणार. म्हणून मी आयोडीनला सगळ्यात लास्टला लिहिते. आणि आपल्याला असं वाटतं की फ्लोरीनचे छोटे छोटे ॲटम आहेत, चांगले ओव्हरलॅप झाले असणार, बॉन्ड स्ट्रॉंग असेल आणि त्यामुळे त्याला तोडण्यासाठी सगळ्यात जास्त एनर्जी लागणार. खरं तर हे रिझन व्हॅलिड आहे, असं असायला हवं होतं. पण जेव्हा 2 छोटे छोटे फ्लोरीन बॉन्ड्स बनवत आहेत ओव्हरलॅपिंग, तेव्हा यांच्याकडे 3 लोन पेर आहे. या फ्लोरीनकडे 3 लोन पेर आहे, या फ्लोरीनकडे 3 लोन पेर आहे आणि याच्यामध्ये रिपल्शन होतं अँड हेन्स एक्सेप्शनली हा बॉन्ड वीक बनायला लागतो. जेवढा स्ट्रॉंग तुम्ही इमॅजिन केलाय त्याच्यापेक्षा तो नक्कीच कुठे असतो? वीक असतो. त्यामुळे फ्लोरीनला उचला आणि आयोडीनच्या जस्ट आधी नेऊन ठेवा. त्यामुळे ट्रेंड कशी झाली? क्लोरीन पुढे आला, देन ब्रोमीन, देन फ्लोरीन, देन आयोडीन. सो ही ट्रेंड न चुकता लक्षात ठेवा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. फ्लोरीन त्याच्या स्मॉल साईजमुळे, त्याच्यानंतर मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे अँड थर्ड ॲब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटलमुळे, डी ऑर्बिटल ॲब्सेंट असल्यामुळे, या 3 गोष्टीमुळे तो सुद्धा हटके बिहेवियर दाखवतो, ॲनमॉलस बिहेवियर दाखवतो. हे 2 पॉईंट तुम्ही रीड करा. याच्यावरती काही MCQ बनत नाही, पण या तिघांवरती बनेल. काय बनतो? तर फ्लोरीनच्या मोस्ट ऑफ द रिॲक्शन्स एक्झोथर्मिक असतात. आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये फ्लोरीनची रिॲक्शन करत नव्हतो, जस्ट बिकॉज इट इज एक्झोथर्मिक. त्यानंतर इट ओनली फॉर्म HOF while all other halogens form ऑक्झा ॲसिड्स. मी तुम्हाला ऑक्झा ॲसिड्स शिकवलेत ग्रुप 16 मध्ये. ऑक्झा म्हणजे ऑक्सिजन, ॲसिड्स म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रोजन आहे. ऑक्झा ॲसिड्स कोणाचे? हॅलोजनचे. कुठला हॅलोजन? फ्लोरीन. तर HOF हा एकच फ्लोरीनचा ऑक्झा ॲसिड आहे. बाकी जर तुम्ही क्लोरीन बघितलं तर तो HOCl, HOClO, HOClO2, HOClO4 असे अनेक ऑक्झा ॲसिड तो दाखवेल. ब्रोमीन पण दाखवेल, आयोडीन पण दाखवेल, पण फ्लोरीन
वन अँड ओनली वन दाखवतो HOF. दिस इज हटके बिहेवियर, अनॉमॉलस बिहेवियर. नेक्स्ट हायड्राइड्स. आपण सगळ्याचे हायड्रोजन सोबत रिॲक्शन करू. फ्लोरीन हायड्रोजन सोबत HF, क्लोरीन हायड्रोजन सोबत HCl, आयोडीन हायड्रोजन सोबत HI, ब्रोमीन घ्या, ब्रोमीन HBr. तर त्यातला जो HF आहे तो लिक्विड स्टेटमध्ये आहे, परत बाकी सगळे जे आहेत ते गॅशियस स्टेटमध्ये आहेत. हटके बिहेवियर. फ्लोरीन हायड्रोजन सोबत HF बनवतो विच इज लिक्विड अँड दिस इज ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. लिक्विड का झाला? कारण तो एकमेव असा आहे की जो हायड्रोजन बॉन्डिंग करू शकतो, बाकी सगळे करू शकत नाहीत. हेन्स दे आर गॅशियस इन स्टेट, हेन्स दे आर गॅसेस. ओके, सो 3 पॉइंट आहेत. HOF एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन अँड HF इज लिक्विड. त्यानंतर आपण केमिकल प्रॉपर्टीजमध्ये एंटर करतोय. सो तो एक चार्ट आपण लिहून घेऊया. केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण स्टार्ट करतोय फर्स्ट ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट नंतरचा पॉइंट असतो रिॲक्शन विथ, माइट बी हायड्रोजन असेल, दॅट इज हायड्राइड्स म्हणतो आपण. सेकंड रिॲक्शन विथ ऑक्सिजन असेल, ज्यालाच आपण ऑक्साइड्स म्हणतो. त्याच्यानंतर रिॲक्शन विथ हॅलोजन असेल अँड लास्ट रिॲक्शन विथ मेटल्स असेल. सो टोटल हे 5 झालेत. 1 2 3 4 5. हा चार्ट मागे लिहिलाय आपण ग्रुप 16 मध्ये. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये पहिला ऑक्सिडेशन स्टेट, रिॲक्शन विथ हायड्रोजन, रिॲक्शन विथ ऑक्सिजन, रिॲक्शन विथ हॅलोजन अँड देन फायनली रिॲक्शन विथ मेटल्स. सो हे लिहून घेतलं असेल आय होप. ऑक्सिडेशन स्टेट. जनरली हॅलोजन्सकडे 1 इलेक्ट्रॉनची कमतरता असते. माहिती आहे तुम्हाला. फ्लोरीन -1, क्लोरीन -1, ब्रोमीन -1. हे का लिहितो आपण? कारण ते दुसऱ्याकडून 1 इलेक्ट्रॉन घेतात. हॅलोजन्सवरती -1 चार्ज असतो. सो त्यांची जनरल किंवा कॉमन ऑक्सिडेशन स्टेट बघा -1 आहे. प्रत्येक वेळी हॅलोजनच्या आउटर मोस्टमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 3 4 5 6 7. जर त्यांनी हा 1 डोनेट केला तर त्यांच्यावरती चार्ज किती येणार डोनेट केल्यामुळे? +1. जर हा डोनेट करून हे पण 2 डोनेट केले तर आता किती टोटल इलेक्ट्रॉन्स डोनेट झाले? हे 2 अधिक हा 1 +3. जर हे डोनेट करून अजून हे 2 केले तर 3 अधिक 2 5. आणि हे लास्टला 2 केले तर 1 2 3 4 5 6 7. सो -1 ही त्यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे, पण ते +1 +3 +5 +7 सुद्धा दाखवू शकतात. कोण? बाकी सगळे. नॉट फ्लोरीन. फ्लोरीनची फक्त एकमेव ऑक्सिडेशन स्टेट आहे -1, कारण त्याच्याकडे डी ऑर्बिटल नाही, म्हणून तो हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवत नाही. ब्रोमीन अँड क्लोरीन जे आहेत ते +4 आणि +6 या रेअर ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा दाखवतात. कधी दाखवतात? वेन दे आर इन ऑक्झा ॲसिड या फिर ऑक्साइड्स फॉर्म. ऑक्झा ॲसिड्स म्हणजे डिफरंट. HOCl, ऑक्सिजन पण पाहिजे, हायड्रोजन पण पाहिजे. ऑक्साइड दॅट इज ClO2. फक्त ऑक्सिजन असणं म्हणजे ऑक्साइड. ऑक्झा ॲसिडमध्ये हायड्रोजन पण असतो, ऑक्सिजन पण असतो. नेक्स्ट, आता सेकंड पॉइंट्स होता रिॲक्शन विथ हायड्रोजन. जेव्हा तुम्ही फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीनला हायड्रोजन सोबत रिॲक्ट करताय तेव्हा त्यांचे ॲसिड्स बनत आहेत. माहिती आहे तुम्हाला. HCl ॲसिड आहे, HBr ॲसिड आहे, HI ॲसिड आहे. तर यामध्ये कोण पटकन H+ रिलीज करेल? तर अगेन द आन्सर इज लास्ट वन. कोण पटकन रिलीज करेल? HI. का? कारण H छोटूस आहे, आयोडीन खूप मोठा आहे, यामधला बॉन्ड वीक आहे, बॉन्ड पटकन तुटेल अँड H+ पटकन रिलीज होतील. त्यामुळे मी असं लिहिन इथे दे आर स्ट्रॉंग ॲसिड्स. पण स्ट्रॉंग ॲसिड होण्यासाठी हा बॉन्ड वीक असला पाहिजे ना. हा बॉन्ड वीक आहे म्हणून तर पटकन तुटतो. म्हणून जर विचारलं याची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी किती आहे तर ती खूप कमी आहे. लोएस्ट बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, लोएस्ट बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी BDE. स्ट्रॉंगेस्ट ॲसिड जो आहे त्याची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी सगळ्यात कमी आहे. बघा, स्ट्रॉंगेस्ट ॲसिड ग्रेटरची साईन आहे,
पण बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी सगळ्यात कमी, आणि हा वीक आहे म्हणजेच थर्मली तो अनस्टेबल आहे. बघा, सगळ्यात कमी स्टेबल, सगळ्यात कमी डिसोसिएशन, पण सगळ्यात जास्त ॲसिडिक. सो तुम्हाला एक ट्रेंड समजली की तुम्ही तिन्ही लिहू शकताय. HI इज स्ट्रॉंग ॲसिड दॅन HBr दॅन HCl दॅन HF. हा लवकर तुटतो म्हणजेच हा काय आहे, अनस्टेबल. सो स्टॅबिलिटीबद्दल कसं लिहिणार, HF ग्रेटर दॅन HCl ग्रेटर दॅन HBr ग्रेटर दॅन HI. थर्मल स्टॅबिलिटीची ट्रेंड अशी झाली इथे, आणि बॉन्ड डिसोसिएशनची थर्मल स्टॅबिलिटी सारखीच असणार आहे. नेक्स्ट आहे रिॲक्शन विथ ऑक्सिजन. डेफिनेटली फ्लोरीन ऑक्सिजन सोबत 2 कंपाऊंड्स बनवतो. OF2 एक बनतो आणि एक बनतो O2F2. तर त्यातला OF2 याच्यामध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट विचारली जाते. इट इज +2 अँड दिस मॉलिक्यूल इज थर्मली स्टेबल. OF2 हा थर्मली खूप स्टेबल मॉलिक्यूल आहे. अँड O2F2 त्यात 2 फ्लोरीन आहेत, त्यामुळे तो फ्लोरिनेटिंग एजंटचं काम करतो. इट इज फ्लोरिनेटिंग एजंट. एक्सक्यूज मी. क्लोरीन बघा आता, इट इज शोइंग ClO2, Cl2O, Cl2O6, Cl2O7. ब्रोमीन Br2O, BrO2, BrO3. आयोडीन I2O4, I2O5, I2O7. जे हायलाईट केलेत त्यांच्यावरती जास्त फोकस करा. OF2 विचारतात, थर्मली स्टेबल असेल असा MCQ बनेल. विच ऑफ द फॉलोइंग इज फ्लोरिनेटिंग एजंटमध्ये O2F2 विचारतील. ClO2 हा एक ब्लिचिंग एजंट आहे, पेपर इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो, ब्लिचिंग एजंट आहे. वॉटर इंडस्ट्रीजमध्ये प्युरिफिकेशनसाठी वापरला जातो. I2O5 एक स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. सो हे ॲप्लिकेशन्स मी लिहून दिलेत, आय जस्ट शो यू. बघा, ऑक्साइड्स ऑफ फ्लोरीनमध्ये OF2 हा थर्मली स्टेबल आहे म्हणून लिहितीये मी. त्याच्यानंतर O2F2 इज अ स्ट्रॉंग फ्लोरिनेटिंग एजंट. सिमिलरली क्लोरीनमध्ये ClO2 इज ब्लिचिंग एजंट. पेपर इंडस्ट्री, टेक्स्टाईल इंडस्ट्री, वॉटर ट्रीटमेंट. ब्रोमीनच्या केसमध्ये असं काही फार हार्ड अँड फास्ट लक्षात ठेवलंच पाहिजे असं काही नाही आहे. I2O5 is a strong oxidizing agent and used for estimation of carbon monoxides. Actually it is carbonyls. So या गोष्टी इझी आहेत तशा. बघा काय म्हटलं मी, फ्लोरीन OF2 O2F2 दोनच गोष्टी लक्षात ठेवा. क्लोरीन ClO2 ब्लिचिंग एजंट. ब्रोमीनमध्ये नो हार्ड अँड फास्ट रूल टू रिमेंबर. अँड आयोडीनमध्ये I2O5 का, कारण तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. अँड हे बॉन्ड ओळखण्यासाठी कुठे प्रेझेंट आहेत, हे बॉन्ड जर ओळखायचं असेल, कार्बोनिल असेल किंवा हा मोनो ऑक्साईड असेल, तर त्यामध्ये I2O5 चा यूज होतो. रिॲक्शन विथ मेटल किती सिम्पल आहे हे. आपला प्रत्येक हॅलोजन मेटल सोबत रिॲक्ट करतो. जसं की मेटल आहे सोडियम, हॅलोजन आहे क्लोरीन, तर तो डेफिनेटली सॉल्टच बनवतोय. Mg+Br2 Mg_Br2. पण हे जे सॉल्ट आहेत हे 100% आयोनिक कधीच नसतात. त्याच्यामध्ये थोडं का होईना, लेस किंवा पार्शल का होईना, कोव्हॅलंट कॅरेक्टर असतं. कुठलाच बॉन्ड 100% आयोनिक नसतो किंवा कोणताच बॉन्ड 100% कोव्हॅलंट सुद्धा नसतो. जर किती कोव्हॅलंट पर्सेंटेज आहे हे ओळखायचं असेल तर आपल्याला यूज करावा लागेल फजान्स रूल. अँड फजान्स रूल सांगतो, साईज लहान चार्ज महान, साईज लहान चार्ज महान, कोव्हॅलंट कॅरेक्टर तितकंच छान. साईज लहान चार्ज महान, कोव्हॅलंट कॅरेक्टर तितकंच छान. म्हणजेच काय, जर तुम्हाला दिलाय SnCl4 आणि नंतर दिलाय SnCl2, दोन्ही आयोनिक कंपाऊंड आहेत का? येस, आयोनिक आहेत. पण 100% आयोनिक आहेत का? तर डेफिनेटली नाही. यामध्ये थोडंसं का होईना कोव्हॅलंट कॅरेक्टर असणार आहे. मग ते कोव्हॅलंट किती आहे हे आपण फाइंड करू. SnCl4 SN वरती चार्ज किती येणार? +4. SnCl2 SN वरती चार्ज किती आला इथे? +2.
मग +4 आणि +2 मध्ये साईज तर मी काही सांगू शकते का? चार्ज तर मला बघून कळतोय. चार्ज महान कोणामध्ये? Sn+4 मध्ये. सो SnCl4 मध्ये मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर आहे दॅन SnCl2. सिमिलरली Pb+4, Pb+2, Sb+5, Sb+3, UF6 दॅट इज U+6, U+4 ज्यांच्यावरती चार्ज महान, हेन्स त्यांचं मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर आहे, हे आपण ओळखू शकतो. रिॲक्शन्स ऑफ किंवा फॉर्मेशन्स ऑफ ऑक्झा ॲसिड्स, त्या 5ही रिॲक्शन्स कंप्लीट झाल्या. ऑक्सिडेशन स्टेट झाली, ऑक्साइड्स बघितले, रिॲक्शन विथ आपण हॅलोजन्स बघायचे आहेत आता. ऑक्झा ॲसिड फॉर्मेशन म्हणतात यांना. ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू, ऑक्झा ॲसिड्स ऑफ फ्लोरीन हा एकटाच आहे, HOF. पण क्लोरीनमध्ये बघा, HOCl, HOClO, HOClO2, HOClO3. Br मध्ये अँड आयोडीनमध्ये सेकंडवाला स्किप आहे, बाकी सगळे आहेत HOBr, HOBrO2 डायरेक्ट अँड देन O3, HOI, HOIO2 डायरेक्ट अँड HOIO3 डायरेक्ट. सो हे मिसिंग आहेत, हे फक्त विसरू नका. HOBrO डू नॉट एक्झिस्ट, HOIO डू नॉट एक्झिस्ट. ओके. अँड देन तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट आरामात काढू शकाल याची, जसं की कोणतंही एक्झाम्पल घ्या. HOClO2. आय जस्ट इरेज दिस ऑल थिंग्स टू गेट सम स्पेस. मी एकच फक्त ड्रॉ करेन, बाकी सगळं तुम्ही रिलेट करा. या सगळ्यांसाठी एकच मेथड येणार आहे, HOClO2 असं स्ट्रक्चर असतं त्याचं. मग आता मला सांगा, हायड्रोजनवरती चार्ज किती असतो? +1. या ऑक्सिजनवर किती असणार? -2. कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. या ऑक्सिजनवर -2, या ऑक्सिजनवर -2. मग क्लोरीनवर किती चार्ज आला पाहिजे की ओव्हरऑल माझा मॉलिक्यूल न्यूट्रल सारखा बिहेव करेल? मायनस चार्ज किती आहेत? 1 2 3 4 5 6. -6 चार्ज आहे. सो ओव्हरऑल मॉलिक्यूलमध्ये +6 पाहिजेत. इथं +1 दिसतोय, इथं +5 द्या, ओव्हरऑल +6 होईल, कट होऊन मॉलिक्यूल न्यूट्रल दिसेल. सो इथे बघा, Clची ऑक्सिडेशन स्टेट +5 दिसते. स्ट्रक्चर बघून घ्या सगळ्याचे. सगळ्याचे असेच आहे. तुम्हाला जर मी Br काढायला सांगितला तर HOBr, त्याच्यानंतर HOBrO एक्झिस्ट करत नाही, सो HOBrO2, त्याच्यानंतर HOBrO3. जे नंतरची O आहे ते डबल बॉन्डनी द्यायचे आहेत. आता लास्टवाल्याची ऑक्सिडेशन स्टेट काढूया आपण. बघा, हायड्रोजनवर +1, ऑक्सिजनवर -2, -2, -2, -2. हे -8 झाले, याचा अर्थ इथे +7 आहे. सो लास्टमध्ये ऑक्सिडेशन स्टेट +7. इथे काय असणार आहे? -2, -2, -2, 6. इथे असणार आहे +1, सो इथे असणार आहे +5. इथे किती असेल? -2, -2, +1, 4 आहे, सो इथे असणार 3, +3. इथे किती असणार आहे? +1, -2. इथे किती असायला पाहिजे की ओव्हरऑल मॉलिक्यूल न्यूट्रल बनेल? डेफिनेटली +1. सो +1, +3, +5, +7. ऑक्सिडेशन स्टेट ऑन क्लोरीन या ऑक्सिडेशन स्टेट ऑन हॅलोजन इन ऑक्झा ॲसिड्स. त्यानंतरचा द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. इंटर हॅलोजन कंपाऊंड म्हणजे हॅलोजनने हॅलोजन सोबत केलेला बॉन्ड. मग तो एकतर सिंगल असेल किंवा ट्राय असेल किंवा पेंटा असेल किंवा हेप्टा असेल, नो मॅटर. पहिल्याला मी कसं लिहिते? ऑलवेज आय एम रायटिंग फर्स्ट वन ॲज X, 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 X अँड X इज नथिंग बट आर हॅलोजन. आणि दुसऱ्याला मी कसा लिहिला आहे? X'. X' हॅलाइड असं म्हटलं जातं. सो या बघा, या चार्टमध्ये मी हॅलोजन्स लिहिलेत, सो कम्प्लीट नेम दिसेल, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. अँड या साईडला मी हॅलाइड लिहिलेत, X' लिहिलेत, म्हणून फ्लोराईड, क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड. रायटिंग ऑफ हॅलाइड अँड रायटिंग ऑफ हॅलोजन. इंटर हॅलोजन कंपाऊंड्सचे पहिला आपण काहीतरी रूल बघून घेऊ. अँड द मेन इम्पॉर्टंट लाईन, इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आर न्यूट्रल. रूल्स म्हणजे काय? तर इंटर हॅलोजन कंपाऊंड कोणी 2 हॅलोजन आले आणि इंटर हॅलोजन बनला असं होत नाही. तर ऑलवेज X, X' फॉर्मॅट असणार.
पहिल्याला आपण ऑलवेज हॅलोजन असं म्हणणार, दुसऱ्याला आपण नेहमी हॅलाइड असं म्हणणार. एक्झाम्पल, ClF एक्झिस्ट करतो, पण FCl डू नॉट एक्झिस्ट. हे कसं लक्षात आलं? काहीतरी रूल असेल ना मॉलिक्यूल बनताना, बॉन्ड बनताना. तर डेफिनेटली रूल नंबर वन, जो तुमचा हॅलोजन आहे तो ऑलवेज साईजनी मोठा पाहिजे. हॅलोजन मस्ट बी ग्रेटर इन साईज दॅन हॅलाइड. हॅलाइडपेक्षा तो मोठा पाहिजे. बघा, जे पहिलं एक्झाम्पल दिलं, क्लोरीनची साईज मोठी आहे फ्लोरीनपेक्षा, ही कंडिशन एक्सेप्टेड होती, त्यामुळे हा बनला. इथं फ्लोरीनची साईज लहान आहे, स्मॉल साईज आहे, आणि त्यामुळे तो एक्झिस्ट करत नाही. रूल नंबर 2, जो तुमचा हॅलोजन आहे त्याची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती कमी पाहिजे हॅलाइडपेक्षा, हॅलाइडच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीपेक्षा. तोही रूल फॉलो होतोय. एक्झाम्पल होतं ClF, जो हॅलाइड आहे फ्लोरीन, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे हॅलोजनपेक्षा, त्यामुळे ClF एक्झिस्ट करतो अँड FCl एक्झिस्ट करत नाही. सो कोणतेही दोन हॅलोजन एकत्र आणले आणि इंटर हॅलोजन बनला असं कधीच होणार नाहीये. ठीक आहे, आता आपण जाऊया कसे कंपाऊंड्स बनवले याच्याकडे. सो आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मी फ्लोरीनला का नाही लिहिलं इथे, डायरेक्ट क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, कारण फ्लोरीनची साईज छोटी आहे, सो तो कधीच हॅलोजन नसणार. हॅलोजन कॅनॉट बी फ्लोरीन. इंटर हॅलोजन कंपाऊंडमध्ये फ्लोरीन कधीच स्टार्टिंगला येणार नाही. अँड बघा, XX- मध्ये ऑलवेज हा वाला एलिमेंट बिगर पाहिजे, लार्जर पाहिजे, अँड नंतर येणारा एलिमेंट ऑलवेज स्मॉलर पाहिजे. म्हणजे नंतरचा कधीही आयोडीन नसणार आहे, कारण आयोडीन सगळ्यात मोठे असतात है ना. सो X- कधीच आयोडीन नसणार अँड X कधीच फ्लोरीन नसणार. मधले भरून घेऊया. क्लोरीन फ्लोरीन सोबत ऑल टाईपचे बनवतो. ClF ट्राय पण बनवतो, ClF3, अँड पेंटा पण बनवतो, ClF5. क्लोरीन हेप्टा बनवू शकत नाही, 7 वाला बनवू शकत नाही, ते फक्त आयोडीनचं काम आहे. ब्रोमीन BrF, BrF3, BrF5. पण बघा, IF, IF3, IF5, IF7 लार्ज साईज असल्यामुळे तो 7 पर्यंत स्प्रेड होऊ शकतो. क्लोरीन क्लोरीन सोबत इंटर हॅलोजन बनवेल का? 2 वेगवेगळे हॅलोजन पाहिजेत. क्लोरीन क्लोरीन सोबत बनवणार नाही. ब्रोमीन क्लोरीन सोबत BrCl बनवतो अँड आयोडीन क्लोरीन सोबत ICl अँड ICl3 बनवतो. हा पुढे नाही बनवत, BrCl3 नाही बनत, कारण साईजचा डिफरन्स आहे. ब्रोमाइडमध्ये सुद्धा क्लोरीन अँड ब्रोमीन नाही बनवणार, कारण Cl आणि Br जर तुम्ही कन्सिडर केलं तर क्लोरीनची जी साईज आहे ती परत कशी झाली, छोटी झाली, आणि मला पहिल्याची साईज छोटी नको आहे. सो हा नाही, फक्त IBr आणि रेस्ट तर कोणच नाही. सो ट्रायल अँड एरर्समधून तुम्ही हा चार्ट फिल करू शकता. ओव्हरऑल मी सगळे कंपाऊंड्स जे एक्झिस्ट करतात ते या चार्टमध्ये दाखवलेत. ऑलवेज कीप इन माइंड XX- फॉर्मॅट आणि सांगितलेले 2 रूल. त्यानंतर अजून एक क्वेश्चन विचारला जातो की तुमचा हॅलोजनचा जो नंबर आहे तो ऑड आहे का इवन आहे. हॅलोजनचा नंबर बघा, टोटल नंबर ऑफ हॅलोजन्स म्हणतात, कधी एकट्या हॅलोजनचा विचारणार नाहीत. क्वेश्चनमध्ये लिहिलं असणार टोटल नंबर ऑफ हॅलोजन्सचा काउंट ऑड आहे का इवन आहे. बघा, मॉलिक्यूल XX-3, XX-5, XX-7 आणि सगळ्यात पहिला XX-. टोटल हॅलोजन 2. टोटल म्हणते सगळे, हॅलाइड पण आणि हॅलोजन पण. टोटल किती आहेत? 8. टोटल किती आहेत? 4. टोटल किती आहेत? 6. सो टोटल हॅलोजन काउंट हा ऑलवेज इवन असणार आहे. टोटल हॅलोजनचा काउंट ऑलवेज इवन असणार आहे. पण जर तुम्हाला हॅलाइड विचारले असतील तर हॅलाइड हा 1 असतो किंवा 3 असतात किंवा 5 असतात किंवा 7 असतात. म्हणजे हॅलाइडचा काउंट विचारला तर मात्र ते ऑड येणार आहेत. ओके, इथे एक क्वेश्चन विचारतात लास्ट, दे ऑल आर डायमॅग्नेटिक. इथे एक MCQ बनेल, सगळे इंटर हॅलोजन कंपाऊंड्स हे डायमॅग्नेटिक आहेत. वन मोर जनरल लॉजिकल क्वेश्चन, XX- हे मोर रिॲक्टिव्ह आहेत दॅन XX. म्हणजेच काय, ClF हा मोर रिॲक्टिव्ह आहे दॅन Cl2.
साहजिक आहे, काही विचार करायची पण गरज नाही. ClF मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, क्लोरीन इज लेस कंपॅरेटिव्हली. सो तो पोलर आहे आणि पोलरवरती चार्ज असतो. चार्ज म्हणजे तो काय झाला, रिॲक्टिव्ह झाला. पण इथे हे नॉन पोलर आहेत. नॉन पोलर आहेत म्हणजे स्टेबल आहेत आणि स्टेबल असतील तर ते रिॲक्टिव्ह नसणार आहेत. त्यानंतर यांची नावं विचारतील. हे ॲक्च्युली बोर्ड कन्सर्न राहील, इथे त्याची काही गरज नाही आहे. ClF क्लोरीन मोनोफ्लोराईड, क्लोरीन ट्रायफ्लोराईड, ब्रोमीन मोनोफ्लोराईड, आयोडीन मोनोक्लोराईड, आयोडीन ट्रायक्लोराईड, ब्रोमीन पेंटाफ्लोराईड, क्लोरीन पेंटाफ्लोराईड हे तुम्ही करू शकता. विच विल बी मोर रिॲक्टिव्ह. मोर रिॲक्टिव्ह कोण असेल असं विचारलं तर ज्याच्यामध्ये जास्त हॅलोजन ॲटम्स आहेत तो जास्त रिॲक्टिव्ह ठरेल. ClF3 अँड BrF5. नेक्स्ट, या सगळ्यामध्ये मी ज्या गोष्टी टिक करते त्या लक्षात ठेवायच्यात. क्वेश्चन बनतो इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आर फॉर्म बाय. 4 मेथड्स असतील, त्यामध्ये एक असणार आहे डायरेक्ट कॉम्बिनेशन. सो तुम्हाला जस्ट डायरेक्ट कॉम्बिनेशन कुठे शोधायचं आहे अँड टिक करायचं आहे. रेस्ट थिंक करायची गरज नाही आहे. त्यानंतर ही ट्रेंड आहे अशी लर्न करायची आहे. थर्मल स्टॅबिलिटीची ClF, ICl, IBr, BrCl, BrF. नो रिझन. खूप सारे रिझन्स आहेत की ही ट्रेंड येईल. खूप सारे फॅक्टर्स आहेत, त्यामुळे ते फॅक्टर्स डिटेलमध्ये करण्यापेक्षा तुम्ही फक्त याची ट्रेंड लक्षात ठेवता, बिकॉज तेवढा वेळ आपण त्याच्यावरती घालवू नाही शकत. त्याच्यानंतर युजेस, रीड अँड ट्राय टू मेमोराईज. युजेसमध्ये काय असेल तो त्याचा जनरल यूज जो काही आहे तो तुम्ही फ्लोरिनेटिंग एजंट आहे, क्लोरिनेटिंग एजंट आहे, हे तुम्ही ते बघून मॉलिक्यूल सांगू शकताय. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे इथे स्ट्रक्चर्स. मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्यासाठी मी नक्कीच तुम्हाला एक गोष्ट सांगेन, केमिकल बॉन्डिंग स्ट्रॉंग पाहिजे. बघा, ICl2 करा. इथे एक आयोडीन आहे, 2 क्लोरीन आहेत, एक क्लोरीन इकडे, एक क्लोरीन इकडे, म्हणून तुम्ही या मॉलिक्यूलला लिनियर असं म्हणताय. मी तुम्हाला 2 शिकवेन. एक हा शिकवेन, हा तुमचा तुम्ही कराल. हा शिकवेन, हा तुमचा तुम्ही कराल. बघा आता ClF3. पहिल्यांदा क्लोरीन काढा, त्याच्यावरती 3 फ्लोरीन आहेत. पण 3 फ्लोरीन काढण्याआधी लेट मी रिमाइंड यू, क्लोरीनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यातले 3 इलेक्ट्रॉन फ्लोरीन बॉन्ड करण्यासाठी वापरतो. 1 वापरला, 2 वापरले, 3 वापरले. आणि त्याच्यामुळे मला असं दिसतं की माझ्या सिस्टीममध्ये 2 लोन पेअर आहेत प्लस 3 बॉन्ड पेअर आहेत. 2 लोन पेअर प्लस 3 बॉन्ड पेअर. सो नंबर किती झाला, 5. 5 म्हणजे 1 S, 3 P आणि 1 D. sp3d हे त्याचं हायब्रिडायझेशन झालं. ॲज इट इज sp3d याला काय म्हणतो आपण, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. हे मधलं ट्रायगोनल आणि हे 2 त्याचे पिरॅमिड आहेत. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल ही त्याची जॉमेट्री आहे, नॉट शेप. शेप अँड जॉमेट्रीमध्ये डिफरन्स आहे. सो दिस इज ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. आता मी त्याचं स्ट्रक्चर काढायला घेते. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल आपण कसा ड्रॉ करतो, कन्सिडर अ सेंट्रल ॲटम क्लोरीन, त्याच्यानंतर 2 लोन पेअर आहेत. लोन पेअर ऑलवेज इक्वोटोर पोझिशनला. त्याच्यानंतर 3 फ्लोरीन इक्वोटोरचा. ट्रायगोनलचा ट्रायंगल तर बनला पाहिजे ना. सो 2 तर लोन पेअर झाला, तिसरा आहे तो फ्लोरीन. आता उरलेले 2 कुठे जाणार, वरती. खाली 3 आणि हा वरती बाय पिरॅमिडल. सो त्याला ट्रायगोनल बाय पिरॅमिडल म्हणतात. पण वेन यू आर टॉकिंग अबाउट शेप आपल्याला लोन पेअर हाईड करायची असते, लोन पेअर दिसत नसते. सो मी जस्ट लोन पेअरला रफ करते. बघा, मी जेव्हा लोन पेअरला रफ केलं तुम्हाला काय शेप दिसायला लागला, हा टी शेप दिसायला लागला. मी रफ केलंय याचा अर्थ काय इथून लोन पेअर गायब नाही झालेली, इथं आहे. ही लोन पेअर इकडे याला पुश करते रिपल्शनमुळे आणि हा शेप जरा काय होतो, प्रॉपर टी शेप न राहता थोडासा आतल्या साईडला बेंड होतो. त्यामुळे टी शेप न म्हणता त्याला बेंड टी शेप असं म्हटलं. BrF3 तुम्ही ट्राय करायचा अँड बेंड टी शेप एक्सप्लेन करायचा प्रयत्न करा. आता मी जाते BrF5 कडे. सिमिलर प्रोसेस करा. BrF5 आहे तर Br ड्रॉ करा, त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स ड्रॉ करून घ्या.
मी डिक्टेट करते, यू गो फॉर इट. 7 इलेक्ट्रॉन्स ड्रॉ करायचे आहेत आउटर मोस्ट शेलमध्ये. वन्स यू ड्रॉ, त्यातले तुम्ही किती इलेक्ट्रॉन्स वापरायचे आहेत? 5 इलेक्ट्रॉन्स वापरायचे आहेत बॉन्ड बनवण्यासाठी. किती उरतात चेक करा. ब्रोमीन 1 2 3 4 5 6 7, त्यातले किती यूज करायचे आहेत? मला 5 यूज करायचे आहेत. सो 1 2 3 4 5, एकच लोन पेअर उरली आणि बॉन्ड पेअर किती आहेत? 5 बॉन्ड पेअर आहेत. एक लोन पेअर, 5 बॉन्ड पेअर, झालं 6. 6 म्हणजे 1 S 3 P आणि D किती आणायला पाहिजेत? 2. म्हणजेच कोण आहे हा? ऑक्टाहेड्रल. दिस इज नन अदर दॅन ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल असतो कसा रे? सेंट्रल ॲटम इथे, त्याला 4 आणि वरती 1 5 आणि खाली 6, 4 2चं कॉम्बिनेशन. आता बघा, ऑक्टाहेड्रलमध्ये लोन पेअरला ऑलवेज ॲक्झियलला राहायला जास्त आवडतं इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल. आणि मगाशी कुठे राहिलेली ती? ट्रायगोनलच्या केसमध्ये इक्वोटोरियल. सो एकच लोन पेअर आहे, मी तिला वरती ठेवलं आणि बाकी जे फ्लोरीन आहेत त्यांना मी बाकी उरलेल्या जागेला लिहून घेतलं. आता हा ऑक्टाहेड्रल, त्याची जॉमेट्री आहे. सो जॉमेट्री विचारलं तर ऑक्टाहेड्रल, पण तुम्हाला शेप विचारलाय. सो मी लोन पेअरला रफ करते. आफ्टर इरेजिंग मला दिसतंय की हा स्क्वेअर आहे आणि खाली एक पिरॅमिड बनलाय, त्यामुळे स्क्वेअर पिरॅमिडल. CLF5 सेम वेमध्ये स्क्वेअर पिरॅमिडल आन्सर येणार आहे. दीज आर बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिकल बॉन्डिंग, स्टँडर्ड 11th. त्यानंतर तुम्ही जेवढे आत्ता इंटर हॅलोजन कंपाऊंड शिकलाय त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही काढता आली पाहिजे. इट्स व्हेरी इझी. तुम्ही कोणताही घ्या. मॅम BrF3 घेऊन दाखवा. कुठे BrF3 आहे? बघा इथे. कसं लिहिणार तुम्ही? एका फ्लोरीनवर -1, 3 फ्लोरीनवर -3. सो Br वरती +3. मॅम IBr, एका ब्रोमीनवर -1, सो त्याच्या करस्पॉन्डिंग आयोडीनवरती +1. मॅम IF5 किंवा IF5, ओके. एका फ्लोरीनवर -1, 5 वरती -5, सो आयोडीन वरती +5. अजून एक मॉलिक्यूल आहे I2Cl6. अरे I2Cl6 काही नाही आहे, तो ICl3च आहे, फक्त 2 वेळा घ्यायचा आहे. 2 टाइम्स ICl3. मग एका क्लोरीनवरती -3 चार्ज, -1, 3 क्लोरीनवर -3, तर एका आयोडीनवरती +3, म्हणून तो +3च्या कॅटेगरीमध्ये आहे. I2Cl6. This is end of elements of group 17. सिमिलर पॅटर्नमध्ये एलिमेंट्स ऑफ ग्रुप 18 करूया. तो तर मोस्ट इझी आहे, त्यामध्ये ट्रेंड्स पण अशा यू होतील. सो पहिला पार्ट फक्त व्यवस्थित समजून घेऊन या. दुसरा आणि तिसऱ्याला आरामात तुमचं एक्सप्लेनेशन क्लिअर होत राहील. थँक्यू सो मच. जॉईन द नेक्स्ट सेशन.